नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 27 मार्च 2025 दुपारी 4:15 वाजता. तर मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 28 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेड 28 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर आज मल्टिपल अपडेट आले आहे आणि सगळ्या अपडेट्सना आपण एक एक करून कवर करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पहिल्या अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, पहिला अपडेट आला होता 28 मार्च म्हणजे आज जवळपास दुपारी 12:30 वाजता. तर चला बघूया याचा पहिला अपडेट. तर मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर अँड प्रमोटर कृष्णा केजरीवालने रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 8,000 इक्विटी शेअर 9 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. आणि मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आता त्यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 24.01%. चला आता बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दुसऱ्या अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, दुसरा अपडेट आला आहे 28 मार्च म्हणजे आज दुपारी 12:27 तर चला बघूया काय आहे दुसऱ्या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे होल टाईम डायरेक्टर आणि प्रमोटर चंद कृष्णा केजरीवालने रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 20,000 इक्विटी शेअर 23.12 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. आणि यानंतर चंद कृष्णा केजरीवाल यांची रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 25.77%. आणि मित्रांनो, नंतर चंद कृष्णा केजरीवालने रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 5,000 इक्विटी शेअर 6 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते आणि नंतर त्यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 25.78%. तर मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला घेऊन 2 अपडेट अशा होता ज्यामध्ये प्रमोटरच आपल्या कंपनीचे शेअर बाय करत आहे. आणि मित्रांनो, ही लगातार फेब्रुवारी महिन्यापासून असेच अपडेट येत आहे रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला घेऊन. कारण मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर लगातार आपल्याच कंपनीचे शेअर बाय करत आहे. आणि मित्रांनो, कधीही कोणत्याही कंपनीचे जर प्रमोटर त्या कंपनीचे शेअर बाय करत असेल तर त्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह अपडेट असतो. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड सेल्स होम वर्थ ₹1,000 करोड ॲट द लॉन्च ऑफ इट्स गुरुग्राम प्रोजेक्ट. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने गुरुग्राम येथे आपल्या लॉन्च केलेल्या प्रोजेक्टचे होम सेल केले आहे, ज्यांची व्हॅल्यू आहे 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. चला आता बोलूया रामकृष्णा फॉर्गिन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रामकृष्णा फॉर्गिन्स लिमिटेड ॲड्स प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ 14,250 MTPA. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रामकृष्णा फॉर्गिन्स लिमिटेडने नॅशनल 5 अपसेटर आणि देफ्रिस 2% अपसेटरचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं. आणि मित्रांनो, यामुळे रामकृष्णा फॉर्गिन्स लिमिटेडची प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 14,250 मेट्रिक टन पर ॲनम. चला आता बोलूया भेलबद्दल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भेल रिसीव ₹11,800 करोड ऑर्डर फ्रॉम छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी फॉर कोरबा वेस्ट
थर्मल प्रोजेक्ट. तर मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला कोरबा वेस्ट थर्मल प्रोजेक्टसाठी छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनीकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 11,800 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला 60 महिने म्हणजे 5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 मार्च 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 9 वाजता. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियामध्ये सगळ्यात मोठ्या IPOचा रेकॉर्ड हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या या कंपनीच्या नावावर आहे. आणि मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड 22 ऑक्टोबर 2024 या तारखेला शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली होती. म्हणजे मित्रांनो, या कंपनीला लिस्ट झालेले सरळ 6 महिनेसुद्धा झालेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी NSE आणि BSEच्या मोठ्या इंडायसेसमध्ये ॲड झाली आहे. तर चला बघूया ही कंपनी कोणत्या मोठ्या इंडायसेसमध्ये ॲड झाली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले NSEच्या इंडायसेसबद्दल बोलूया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड 28 मार्च 2025 पासून निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500, निफ्टी लार्ज मिड कॅप 250, निफ्टी टोटल मार्केट, निफ्टी EV अँड न्यू एज ऑटोमोटिव्ह, निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग, निफ्टी इंडिया न्यू एज कन्झप्शन, निफ्टी MNC, निफ्टी रूरल, निफ्टी ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स या इंडायसेसमध्ये ॲड झाली आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड BSEच्या कोणकोणत्या इंडायसेसमध्ये ॲड झाली आहे 24 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, ही कंपनी BSEच्या BSE 500, BSE ऑल कॅप, BSE लार्ज कॅप, BSE लार्ज मिड कॅप, BSE कन्झ्युमर डिस्क्रिशनरी, BSE क्वालिटी इंडेक्स, BSE सिलेक्ट IPO या मेजर इंडायसेसमध्ये ॲड झाली आहे. आणि मित्रांनो, कधीपासून ही कंपनी या इंडायसेसमध्ये ॲड झाली आहे इथे तुम्ही डेट बघू शकता. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड सेक्युअर ₹700 करोड डिफेन्स ऑर्डर फॉर ॲडव्हान्स मोबिलिटी सोल्युशन्स. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडला ॲडव्हान्स मोबिलिटी सोल्युशन्ससाठी 700 कोटी रुपयांचा डिफेन्स ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन आर्म टू सप्लाय 400 मेगावॅट सोलार पॉवर टू उत्तर प्रदेश. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होलिओन सबसिडरी कंपनी अडानी रिन्युएबल एनर्जी होल्डिंग 12 लिमिटेडला उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कशासाठी? 25 वर्षासाठी 400 मेगावॅट सोलार पॉवरचा सप्लाय करण्यासाठी उत्तर प्रदेशला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.